फिरावून तिथंच पंक्चर झाली बाया. काय काय फिरावून 2 दिवस झालं पंक्चरीच होती ना, आज पण इथंच पंक्चर झाली. याला मला समजा. आता मी तुम्हाला काहीतरी थोडे वेगळं दाखवतो. ही जी माझ्या पाठीमागं तुम्ही तळ बघताय ना, ही इकडलं तळ नसून माणसांचं जीवन आहे एक प्रकारचं. ते कसं ते म्हणजे असं भावनो, ही कल्ली माणसं ह्या तळ्यातून वर्षाला नाही म्हणतात तरी 2 ते 3 लाख रुपये ह्या तळ्यातनं कमवते. ही बघा माझ्या इकडे टायर ह्याच्या नजर गेली. म्हणून टायर इतकं बारीक का दिसतोय. बघतो खाली तर समजा हवा गेली टायरातली. मला म्हणजे असं समजा नाही झालंय काय माझ्या संग होतंय काय. भाई बरपेटा जा रहे हो क्या? थोड़ा आगे पीछे. हाँ महाराष्ट्र. महाराष्ट्र हाँ सोलापूर. माहित नाही सकाळ सकाळ कुणाच तोंड बघित होतं राव. आजका दिवस पंक्चरीमध्ये गेलाय माझा. तर आसाम के लोग इतने अच्छे क्यों है? इतने अच्छे क्यों है? अच्छे नहीं मैंने बहुत स्टेट घूमे अभी तक, लेकिन इसकी ट्यूब होगी साइकिल की आपके पास. आता आसाममध्ये जर म्हणलं ना समजाच भारी तर मला बघण्याजोगं सांगू काय आहे. एक नंबरला तर आसामची ब्युटिफुल म्हणलं तर एक नंबरला ते झाडं जी आहे ती हे गेली तांबोळीची झाडं. आता 10 मिनिटापूर्वीच मी सायकल पंक्चर काढली होती, तर आता अजून फिरवून झाली आहे. साइकिल अशी लोड करतोय मला बरीच जणीचा मदत करते. थँक्यू भाई, आप बहुत मदत कर रहे हो मेरी यार. मी तर झालं आहे बघा. गुवाहाटीमध्ये पंक्चर काढलेली बाई ही पंक्चर फिरावून निघली बघा उपसून. निकलने वाला साइकिल का दुकान है क्या आगे? साइकिल का दुकान है पंक्चर निकलने वाला. कितना दूर होगा? अच्छा, कहाँ से जाना पड़ेगा? हर मध्ये मित्रांनो, मी एमएच फोटो रायटर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या का आज माझी तब्येत खराब आहे. काल पण तब्येत खराब होती, आज पण तब्येत खराब आहे. मी काल सकाळी जेवण केलं तर मी काल संध्याकाळी पण जेवण केलं नाही, काल दुपारी पण जेवण केलं नाही. आजची तारीख आहे, आज तारीख आहे 3 एप्रिल गुरुवार. काल रात्री याच्या ठिकाणी टेंट लावला होता. समोर बघितलं तिकडं रोड आहे. इथं सायकल आहे माझी आणि इथं मी थांबलो होतो. रात्रभर घाम येतोय मला, अजून पण घाम येतोय. ही बघा सगळं सामान असं आहे. त्याला समजा आवरू आणि आता पुढे निघू. मला आज कपडे धुवून टाकायचे माझी समधी. काय ठेवायचे समधी कपडे धुवून टाकायचे आज. तर चला आता इथनं निघू आपण. टेंट काढला समजा. आता या रस्त्यानं मला पुढं सरळ निघायचं सिलिगुडीकडल्या साईडला. तर चला जाऊ आता पुढं. माझी तब्येत काय बरोबर नाही. मला कंपल्सरी मला रात्रभर बी घाम येत होतं, मला अजून बी घाम येतोय. मला आंघोळ लागेल करायला कुठेतरी, कपडे धुवून टाकायला लागते समधी. चला जाऊ. आज 6:30ला निघलोय. पण मला तुम्ही सर्वजण कमेंट करून सांगायचं आज की मी केदारनाथला जाऊ का मी खाली कन्याकुमारीकडे जाऊ. कमेंट करा सांगा भावांनो. तर तुमची एक जर कमेंट आली ना, मला कमेंट जर आली ना तुमच्या की ना भाऊ तुम्ही केदारनाथला जावा, तर मी केदारनाथला येईल. जर तुम्ही जर म्हणला की ना भाऊ तुम्ही खाली कन्याकुमारीकडे जावं, तर कन्याकुमारीकडे मी जातो. तुम्ही फक्त मला कमेंट करून सांगा. रस्त्याकडे जाताना मला काहीतरी वेगळं दिसलं म्हणून तुम्हाला सर्वांना दाखवावं. हे बघितलं नाही समजा राहायला ते कुंड्याचं काय त्याला समधी अन्नच होती ती घर बंद आहे. पण अन्नच बघितली ह्याला खेळायला पण लई भर लागतो म्हणजे. बघितलं कसं दिसते. सकाळ सकाळचा टाईम आहे, 6:30 वाजून गेले ते. मला तुम्हाला सर्वांना दाखवा म्हणलं. मी तर बघितलेलं आहे. आता हेच सायकल आपली. मला मेन म्हणजे मला आंघोळ करायची आहे. बघतो मी पाणी कुठं आहे तिथं पाणी दिसलं मग तिथं मस्त आंघोळ करून कपडे धुवून टाकू. मला सायकलचं टायर जे आहे ना ती पंक्चर झालं या पाठीमागचं. हवा लागली उतराय पटापटा. सकाळ सकाळच माहीत नाही आता काय झालं ते. सकाळ सकाळ प्रॉब्लेम मागे लागलाय. निकलने वाला साइकिल का दुकान है क्या आगे? साइकिल का दुकान है पंचर निकलने वाला. कितना दूर होगा? अच्छा, कहाँ से जाना पड़ेगा? चालू होगा अभी. मामा लागलो. सायकलला फोन कर. सायकलला फोन करते त्या. मला वाटतं सायकलला थोड्या वेळ दिली पण विषय समजा नाही. हवा कमी झाली समजी लगेच. मला वाटतं मला सायकलीसोबत काहीतरी मला वाटतं मला कमी केलं पाहिजे असं वाटायला लागले मला.
वजन कमी काय करावं समजा नाही, आतमधलं गाबा काढून टाकावं काय, पुढले स्लिपिंग पण काढून टाकावं लागलो मी तर, कारण की वजन लय व्हायला लागले ना, वजन जर जास्त झालं तर मग सायकल चालायला लॅब जावं लागली मला, त्यामुळं बघू सायकलवाला येईल. समोर दुकान आहे, अजून काही उघडलेलं नाही, थोड्या उघडल आपलं हे पंक्चर आलं भाव आलेलं इथं. आणि माझ्या टायरचं काय झालं ना, पहिलं सायकल ना रस्त्याने चालताना डिवायडरवर सायकल आदळली, त्या टाईमला हवा नॉर्मल कमी झाली. पण आता असं झालं की हवा तेवढीच आहे, एवढी कमी झाली तेवढीच हवा आहे. मग माझं म्हणणं कसं पंक्चर झाली असती तर मग हवा जास्त उतरा म्हणून, पण हवा अजून तेवढीच आहे. हवा ही हवा बघू, हवा भरून बघू कमी होते. इथली पंक्चर जी वालची पत्तीची पंक्चर नाही, मला वाटतं ती पंक्चर निघली काय की, कारण की या हवा गेली होता टायर समधी हवा गेली या की इथं झालं आहे बघा. हवा गुवाहाटीमध्ये पंक्चर काढलेली आहे ही पंक्चर फिरावून निघली बघा उपसून, असा रडा झाला करून निघा. आता स्लिपिंग बॅग मी इथं ठेवतो या, कारण की मला या स्लिपिंग बॅगचं काय काम नाही आता जास्त. ओके बाय बाय स्लिपिंग बॅग. चला सिलिगुडीकडनं वापरून थोडं आता त्यांचं बिल देऊन टाकलं आहे. रोज रोज पंक्चर होण्यापेक्षा म्हणलं सामान ठेवलं काढून तर भारी काम होईल. ओके चला. आता सायकल चालाय फरक पडलाय, आता सायकल पळते बघा. पहिली सायकल लय अशी दबकून चालायची, कारण की त्याला पुढं स्लिपिंग बॅगमुळे हवा कात्रत नव्हती ना ती, त्यामुळं. नेपाळमध्ये 20 रुपयाला एक समोसा होता, लय खायची इच्छा होती आणि पैसे कमी असल्यामुळे आम्ही खात नसायचो. तिथं 20 रुपयाला एक समोसा होता ना. आता इथं भावानो आसाममध्ये 10 रुपयाला एक समोसा आहे. इथं इतकं आहे पण खाऊ वाट नाही, कारण की ती म्हणत उरलंय माझं खाण्यावर तेलकट, माहीत नाही कशामुळे असं झालंय ती. चला अरे भाई पानी आता है क्या पीछे, नहाने के लिए पानी होगा? हाँ अरे यार घर में, हाँ यार मेरे को लगा यहाँ भी होगा पानी. ढाबा है क्या कोई? अच्छा है, ठीक है ठीक है ठीक है ठीक है ठीक है, चलता है चलता है. मैं महाराष्ट्र से हूँ. हाँ हाँ तर इथं पुढे एक रेस्टॉरंट आहे, तिथं मला आंघोळ करायला भेटेल. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्माने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हर हर महादेव. मला समजायला मी आंघोळ केली, एकदम मस्त मध्ये आंघोळ केलेली. आणि आता सध्या मी गुवाहाटी आणि बरपेटाच्या ह्या रस्त्यावरती मी आता सध्या सायकल तिथं लावली कोपऱ्यामध्ये आंघोळ केली. मी माझी कापडे समजी मी तेव्हा तिकडल्या साईडला तेव्हा तिकडे लांब धुवून टाकले, तेव्हा तिकडं लांब तिकडे लटकते ती कापडं, धुवून टाकली ती कापडं मस्त मध्ये. आता काय अडचण नाही, थोडी एडिटिंग करायची मला, एडिटिंग करून थोडं यूट्यूबला फेसबुकला इंस्टाला थोडे व्हिडिओ सोडायचे आहे. आणि त्यानंतर मग आपलं काम नंतर सायकल राईड चालू होणार. समजी कपडे वाळल्याच्या नंतर समजी कपडे वाळायला मला तरी टाईम लागणार आहे, 2-3 तास लागतील कपडे वाळायला. त्यानंतर आपण फोडणी आणणार आहे. चला तिकडे सायकल आहे माझी, तिकडे रस्ता आहे ती हाटीला या. आणि मी इकडे माझी कपडे मग अशी धुवून वाळाय घातली होती, ती आता पूर्णपणे वाळलेली ती. जॅकेट मी घातलं आहे, सायकली पण जास्त घालणार नाही. ओके समधी कपडे वाळलेले आहेत एकदम मस्त मध्ये. घेऊन जातो समधी कपडं, ठेवतो आणि पुढून निघू बरपेटाकडल्या साईडला. सगळं सामान आवरलं ना, आता निघायच्या तयारीमध्ये लागलो. बघतो तर काय पाठीमागचे टायर सगळे बसले राव. ही बघा माझ्या इकडे टायर ह्याच्या नजर गेली, पण टायर इतकं बारीक का दिसतंय. बघतो खाली तर समजा हवा गेली टायरातली. मला म्हणजे असं समजा नाही झालंय काय माझ्या संग होतंय काय. म्हणजे म्हणतात ना एकदम कठोर परीक्षा, कठोर एकदम. मला वाटतं ती माझ्या संग चालू झाली असं मला वाटायला लागलंय, कारण की जसं आलो सायकल पाहिजे तसा प्रॉब्लेम चालू झाला सायकलचा माझ्या. करावं काही समजा नाही मला तर. हे बघा संपूर्णच गेलं हे बघा. लय डेंजर है राव, लय डेंजर है, लय डेंजर है. कितना दूर होगा यहाँ से कितना दूर होगा? 1 किलोमीटर पे इसका टूप मिल जाएगा. आम्हाला रस्त्याकडला भेटलं, मामा म्हणलं की 1 किलोमीटर ट्रिप भेटून जाईल. बघू आता जिथं
गाडी आली की गाडीला हात करतो आणि जिथं मला टूप भेटेल तिथं मी सायकल उतरवतो आणि टूप बदलून घेतो सायकलची, कारण की सायकलची टूप माझी पूर्णपणे कामात गेलेली आता, कारण की तिथं बरोबर सायकलची टूप अशा ठिकाणी पंक्चर झाली ना जिथं हवेचा प्रेशर जास्त असतो, आपलं वालशीट असतं ना वालशीटला चिटकून एवढ्यावर पंक्चर झाली आहे, तर त्यामुळं ना ती राडा व्हायला लागलेली असतं. आता गाडी आली, हात करतून गाडी टाकून नेतो. एक गाडी आली आहे, मी हात करून बघतो गाडी थांबली. हां थांबला कॅमेरा बघून थांबला गड्या, कॅमेरा बघून थांबला, असं ना थांबला त्यानं कॅमेऱ्याकडे बघितलं मग थांबला ते. चला जाऊ द्या बसून, 1 मिनिट थांबा. आलाय थांबलाय. अरे रुको यार भाई बरपेटा जा रहे हो क्या? थोड़ा आगे पीछे यार, साइकिल का दुकान जहाँ पे होगा वहाँ पे मुझे उतार दोगे क्या? मेरे साइकिल का जो है ना ट्यूब फट गया है, तो यहाँ पे तो मिलेगा नहीं, तो जहाँ पे साइकिल का दुकान है ना वहाँ मुझे वहाँ तक लेके चलोगे क्या आप? तो थोडी हेल्प करोगे? आ जाओ. धन्यवाद यार भाई. चला झाली मदत आपली थोडीफार. चला घेऊ करू. अशी सायकलिंग ट्रॅव्हलिंग लागते कराय भावांनो, आणि ह्यात पण खरी मजा असते. या चला सायकल लोड करतो मी आधी. ओके यार भाई पीछे से उठा लो. उठा लो जाने दो आगे. हाँ 1 मिनट ऐसे पकड़ के आए क्या? हाँ ओके. इसकी ट्यूब होगी साइकिल की आपके पास? होगी क्या? होगी, उतार दो इसको. ट्यूब बदलनी है, वो ट्यूब खराब हो गई ना उसकी. इसका जो ये जो है ना, ये यहाँ पे पंचर है, तो इसको कल से 3 बार पंचर बोलना चाहिए, लेकिन वहाँ पे ही फटे जा रहा है, तो सोच रहा हूँ ट्यूब बदल दो अभी. ट्यूब चेंज करना पड़ेगा. ट्यूब चेंज करना पड़ेगा. है अपने पास ट्यूब? इसका ट्यूब मिलेगा? उतार दो इसको. चलो ठीक है. बरपेटाच्या पाठीमागे आहे मी, आणि सध्या भावापाशी टूप नव्हती तर भावानं दुसऱ्याचे. भैया किसका है ये? इसका मालिक कुछ बोलेगा अपने को? नहीं बोलेगा क्या? इसका मालिक, ये टूप वाला मालिक कुछ नहीं बोलेगा ना? चला जुगाड़ तो हो गया भाई, कुछ ना कुछ. हे जे टूप काढून माझ्या टाकतो मस्त मध्ये चालणार. इसको तो उल्टा करना पड़ेगा ना साइकिल को. नहीं ये रखना पड़ेगा, वो निकल जाएगा आराम से. निकाल दो उसको. चलो ठीक है. तर भावानं 150 रुपये बिल झालं आणि 150 रुपये देऊन टाकलं टोपाचं. स्वस्तात मिळली मला टोप. असू द्या. चला आता निघू पुढं. ओके तर भावांनो समजा काम झालं आहे माझं. 150 रुपये टोपाचं देऊन टाकलं. आता मी सरळ समोर निघालेलो या. आता मला वाटतंय मी बोरखोडा. भाई आगे कौन सा गाव है? बोरपेटा से आगे सिलीगुड़ी कितना किलोमीटर होगा? हाँ 700 सिलीगुड़ी. हाँ 700 किलोमीटर. 700 किलोमीटर इथनं सिलीगुडी आहे बरपेटामधनं. बरपेटा आहेत ना माझ्या म्हणण्यानं 10 किलोमीटर बरपेटा आहेत ना. तर त्याला निघू. उन्हाचा खतरनाक तडाखा झालेला आहे. लय चला लवकर निघू. बघितलं ऊन कसलं आहे. लय डेंजर ऊन आहे राव खरंच. चला लवकर. हसते ती माणसं तिकडं. ती मी काढून टाकलं.
हे कशामुळे काढलं कारण ह्याचं पण वजन आहे. मला मी लय विचार करतो वजनाचा कारण की लय भयंकर पाय दुखतं ते सायकलचं पाय लहान म्हणून त्यामुळे मी म्हणलं हे काढून ठेवा म्हणलं आणि नगावं म्हणलं पुढं हे ठेवतो होतं त्या बाह्याला. सकाळी स्लिपिंग बॅग देऊन टाकली आता हे ती काढून देऊन टाकलं माहीत नाही पुढं अजून मी काय काढणार नाही ती. चला लिहू आता पुढं. इथं पुढं पेट्रोल पंप आलेला आहे. मला जर वाटलं आहे ह्या पेट्रोल पंपमध्ये मला नक्कीच गार पाणी मिळून प्यायला. लगेच थर्मासचं कॅन भरून घेतो. ओ हो गार पाणी असलंच मला वाटतंय पंपात प्यायला. आता आसाममध्ये जर म्हणलं ना समजाच भारी तर मला बघण्याजोगं सांगू काय आहे. एक नंबरला तर आसामची ब्युटिफुल म्हणलं तर एक नंबरला ते झाडं जी आहे ती हे कल्ली तांबोळीची झाडं आणि 2 नंबरला हे कल्ली मंदिरं ही आणि कल्ली माणसं तर इतकी भारी आहे ना अप्रतिम माणसं. तुम्हाला कुठं पण रस्त्यावर काय बी होऊ द्या जायला मदत करणार आणि इतकी कल्ली भारी माणसं आहे ती. आणि रस्ता पण चांगलं प्लेन रस्ता आहे तर त्यामुळे रस्त्यावर चाललं काय वाटत नाही. जाताना ना गेल्या बरं त्या या मंदिरात थांबलो होतो मी. त्या पडल्या साईडला जेव्हा इकडं मोकळं मैदान आहे ना त्या मोकळ्या मैदानात तेव्हा तिकडे एक शेड आहे त्या शेडमध्ये थांबलो होतो. तिकडे पडल्या साईडला बघितलं ना तिकडे एक शेड आहे त्या शेडमध्ये मी थांबलो होतो. हे देवाचं मंदिर देवीचं मंदिर आहे. आता इथं जर बघितलं ना इथं बदकं येते नाही बदकं नाही बघा इथं बदक आहे इथं एक बदक आहे तिकडे 3 बदकं आहेत आणि ह्यातमध्ये पाणी आहे या पाण्यावर ना असं हे गावाचं गोल आहे आणि ह्या गवतात ना ही बदकं काहीतरी खायचे आणि इकडे बघितलं तर हराळी जास्त करून आहे. आणि ही बघा ही तांबूलची झाडं ही नारळाची झाडं ही मोठी मोठी म्हणजे ही आसाम म्हणजे लय मोठा निसर्गाचा खजाना आहे बरं का. तुम्हाला सांगतो मी जिंदगीत एकदा नाही तरी माणसानं आसाममध्ये नक्कीच यावं. दुकान है अरे भैया हाँ दुकान है. अभी तो इसको ठीक करवाया था अभी यहाँ पे 5 किलोमीटर पीछे थोड़ा आगे दुकान है हम तो चेक कीजिए 500 रुपये थोड़ा तो देखिए और चेक कर लीजिए. ठीक है चल दो मैं 52. आप कहाँ से? आज मैं महाराष्ट्र से हूँ. कितना दिन लगता है क्या वो महाराष्ट्र से आसाम आने के? 1 साल हो गया मेरे को. अच्छा लगा. भावांनो तुम्हाला सकाळचं 3री वेळ आहे सायकल पंक्चर व्हायची. ऑटोमॅटिक हवा गेली फास्ट करून काहीतरी वाजलं. आता 10 मिनिटापूर्वीच मी सायकल पंक्चर काढली होती तर आता अजून फिरवून झाली आहे. आता केदारनाथला चाललोय म्हणून महादेवानं परीक्षा घ्यायला माझी जोरानं चालू केली. सकाळ धरण 3 वेळा टायर पंक्चर झाला या अचानक हवा निघून जाते माहित नाही काय होतंय काय नाही. म्हणजे हसावं करा डावीच लागमुळे कळत नाही काय काय ही ती माझी मुसीबत होती या. आता माहित नाही पुढं किती लांब दुकान आहे सायकल नीट करायचं. चला भैया आपण सायकल का दुकान कहाँ पे? साइकिल का दुकान पंचर निकालने वाला. हाँ बंद है. अच्छा अभी आपको जाने का जरूरत नहीं. 1-1.5 घंटा बाद वो आ जाएगा. आप थोड़ा रेस्ट कर लो उधर पेड़ के नीचे बैठ के साइकिल वही लगा लो. और ये अपना टायर बदल दिया टायर होगा ये वाला टायर. अगर उन लोग को पैसा दो तो ऑर्डर वो लोग लाकर दे देगा. ये टायर के चेंज करने का लायक हो गया क्या? लायक तो नहीं होगा लेकिन ये सुबह से 3 बार पंचर हो चुका है. अभी यहाँ पे पीछे बरपेटा टाउन. हाँ अच्छा उधर ढेर सारा दुकान है. आप जो चाहो कर सकते हो. बरपेटा यहाँ से कितना दूर होगा? यहाँ 8 किलोमीटर है. आज हाँ चलो ठीक है मैं गाड़ी को हाथ करके उसके अंदर डाल के लेके जाता हूँ. हाँ आप हम एक रिक्शा बुला देता है. आप उधर नहीं ऐसे गाड़ी वाला नॉर्मल गाड़ी वाला रोक जाएगा. नॉर्मल गाड़ी में आप साइकिल कैसे ले जा सकते हो? नहीं वो लेके जाता है वो मतलब जो होता है ना छोटा हाथी ये पिकअप वाला. हाँ. वो रोक देता है. नहीं, ये पैसे ले लेंगे ये. हाँ 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 ये पैसा ले लेगा ना. आपके जाने के वास्ते वो लोग ले लेगा. आप उधर जाओ वो उधर हाँ. खड़ा होकर हम उधर बात करा देते हैं. आओ बोरपेटामध्ये जायला लागतंय तिथंच काय नाही काहीतरी होऊन जाईल. टायर बदली करायला लागेल कारण की लय जास्त स्ट्रगल लागलाय करायला. हम बता देते हैं. वो पिकअप वाला वो
गाड़ी का जो पैसा उठाता है ना वो लोग गाड़ी रोक कर आपको भेज देगा। नाही जी त्यांना सगळे टायर तो बदलावं लागायचं हमारे इथे तो दुकान नाही ना কলা তো আছিল नाही টায়ার তো চেঞ্জ কৰিব লাগিব কলা তো নাই নাই এতিয়া বন্ধ কলাৰ দেৰি হৈছে আৰু কলা টায়াৰ নাপাব নহয় ডাইৰেক্ট বৰপেটা টাউন গেলি যেনেকৈ ইচ্ছা সেনেকৈ চেঞ্জ কৰি ল'ব পাৰিব এতিয়া গাড়ীত পঠাই দিব লাগিব এখন যিকোনো মালটানা গাড়ীত তেওঁক উঠাই দিয়াৰ ব্যৱস্থা কৰি দিয়ে ক'ৰ পৰা আছে মহাৰাষ্ট্ৰ आप कहाँ से हो মহাৰাষ্ট্ৰ महाराष्ट्र ই ৰিক্সাত গেলে তো পইচাৰ কথা আছে না পইচা তাৰমানে এখেতৰ কি জানো না অঁ পিকআপ ওলা যিকোনো মালটানা গাড়ী এখন উঠাই দিব এই ইটা চিটা নামে থৈ যা গাড়ী ইমান ৰখি ৰাখবা নালাগে 100 টকা ল'ব पैसा नहीं तेरे लोगों तो उसी को बनाया मैं वहाँ पे जाके रुका हूँ पिकअप वाले आप इधर ही करा रहे हो ये वाला भाई उठा देगा माहित नाही सकाळ सकाळ कुणाच तोंड बघित होतं राव अख्खा दिवस पंक्चरीमध्ये गेलाय माझा तर आता गाडीला हात करा थांबलो गाडी बघतो कुठली थांबते का गाडी थांबली तर चांगलीच गोष्ट आहे माझ्यासाठी आजचा दिवस माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा झाला की बाबा किंवा 3 दिवस झालं सलग माझ्या सायकलचा रोज घोटाळा येतो यायशाला त्याची गिअरबॉक्स संपलेला गिअरबॉक्स फुटला नंतर दुसऱ्या दिवशी काय झालं ब्रेक पॅड आज तिसरा दिवस आहे आज सलग 3 वेळा पंक्चर झाली दिवसात वरदान भेटलंय मोठं लय मोठं वरदान भेटलंय मला की महादेवाचं की घोटाळा सतत होत राहणार आणि परीक्षा सतत तुझी चालत राहणार कायमपर्यंत कैमरा एक मिनिट कैमरा नीचे कर भाई 100 টাকা দেব 100 টাকা देना है ढांगे दे 100 बोल रहे हैं होगा नहीं नहीं वो बोरपेटा में ले गए कितना दूर है यहाँ से 7 किलोमीटर है साइकिल अशी लोड करतोय मला बरीच जणीचा मदत करायसाठी ना थैंक यू भैया आप बहुत मदद कर रहे हैं मेरी यार भैया मानतो या सायकल स्टोअर मध्ये आलोय सलग बोरपेटा नाही बरपेटामध्ये आलो असलाक एका सायकलच्या दुकानात आलोय इथं आता बघू आता एकदा पंक्चर बनवून बघू अजून काय होते काय नाही चला बघू सगळे सामान काढलं लागतो तुम्ही सामान काढतो समजा तिथंच पंक्चर झाली बाया काय काय फिरावून 2 दिवस झालं पंक्चर इथं होती ना आज पण इथंच पंक्चर झाली याला मला समजा नाहीच काय ही पण एकदम व्यवस्थित आहे इथं बघायचं का तुम्हाला दाखवतो का पे काय वॉलशीट का या पे आहे ना इथं पण नीट आहे याला पण इथं काय झालेलं नाही इथं वॉलशीट आहे आपलं इथं एक खोल आहे आड्याला इथं पण काय नाही असं बाबा इथं जातं आहे बघा जर त्या बरणी जातं या काय करावं काय समजा क्यों हो रहा होगा क्या लगता है आपको क्यों हाँ चेंज करना पड़ेगा चेंज करना पड़ेगा कल से 2 ट्यूब चेंज किए मैंने ये नया नहीं है ये नया नहीं है लेकिन पहला वाला ट्यूब था वो भी इसी जगह पे गया था और ये भी इसी जगह पे गया है ऐसा क्यों हो रहा होगा यहाँ पे कुछ प्रॉब्लम हुआ होगा ना यहाँ पर तो ठीक है तो फिर यहाँ पे ही क्यों जा रहा है ये मेरे को नहीं समझ में आ रहा अभी ये डालूंगा मेरे ख्याल से ये भी यहीं पे ही आएगा यहाँ पर ठीक है तर झालं काम चला 350 रुपये गेले 350 रुपये तिथं गेलं ज्या गाडीत आणलं त्या गाडीला 100 रुपये गेलं पाठीमागं टूब बदल होते तिथं 150 रुपये तिथं गेलं आज बरंच पैसे गेलं मला गोळ्या घ्यायची ते अजून माझं तोंड कडू पडलंय मला काय खाऊ पण वाटत नाही मला वाटतं मला पित्त झालं पाहिजे ओय लेडीज चालवते रे गाडी हेल्मेट विसरून आलोय मी हेल्मेट विसरून चला माघार हेल्मेट आणायला मी टकोऱ्या हात लावून बघतोय म्हणलं चष्मा कुठे आहे चष्मा टकोऱ्यावर आलं हेल्मेट कुठे आहे म्हणलो हेल्मेट राहिले तिथंच उसके बाद में पूरा एकदम मस्त रोड होगा एक ही रास्ता है महाराष्ट्र पूरा वहाँ तक जाने के लिए एकदम जहाँ तक जाएगा 4 लेन है पूरा 4 लाइन चलो ठीक है फिर 4 लाइन नेशनल हाईवे अच्छा यहाँ से हावड़ी मिलेगा हावड़ी से बोरपेटा बोरपेटा रोड बोरपेटा रोड पे रुक सकता है इधर फैसिलिटी है रहने का अच्छा मारवाड़ी जुबान जो है बस टेंट लगा के रुकता हूँ मैं टेंट लगा के रुकता हूँ वो लोग को बोलने से वो लोग को ये बंदोबस्त काट देते हाँ अच्छा ठीक है जाओ ठीक है। है
ठीक है ठीक है ठीक है। इतना सिक्योरिटी क्या हुआ है ये? अच्छा अच्छा अच्छा, हाँ सही बात है। हाँ महाराष्ट्र महाराष्ट्र मराठी तुमचा डिस्ट्रिक्ट हाँ तुमचा डिस्ट्रिक्ट सोलापुर। सोलापुर हाँ हाँ सोलापुर आए हो कभी आप? महाराष्ट्र आए हो कभी? हाँ मैं तो भी लातूर से आया हूँ। कहाँ से? लातूर। लातूर तो मेरे पास में पड़ता है। अच्छा अच्छा, लातूर तो मेरे पास में बहुत पास। आपका क्या है? हाँ आपका मेन उद्देश्य क्या है? थोड़ा सा और इंडिया घूमना है। 3 देश घुमा अभी तक, इंडिया नेपाल भूटान। ओके है। ठीक है ठीक है ठीक है, चलिए मिलते हैं। सिंगल है? हाँ अकेले चले ठीक आहे। मला जोरानं थांबा थांबा म्हणले, आईला म्हणलं आपलं काय चुकलंय गडे देवा, पण काय नाही झालं, वाचलो चला। आपले डॉक्युमेंट्स आपले समजा केले रे, वॉटर आय डी म्हणा, लायसन म्हणा, सायकल लायसन म्हणा, समजा केले रे आपलं। चला 20 किलोमीटरवरती आपला बरपेटा हायवे, एकदम मेन नॅशनल लेवलचा 4 लेन हायवे। तर आपण मला वाटतं आज तर काय हायवेपर्यंत पोचू शकेल का नाही ह्याचा अंदाजा नाही लावू शकत मी, पण जाईल माझं जिथपर्यंत आहे। आता मी तुम्हाला काहीतरी थोडे वेगळं दाखवतो। ही जी माझ्या पाठीमागे तुम्ही तळ बघताय ना, ही इकडलं तळ नसून माणसांचं जीवन आहे एक प्रकारचं। ते कसं ते म्हणजे असं आहे भाऊ, हिकल्ली माणसं ह्या तळ्यातून वर्षाला नाही म्हणतात तरी 2 ते 3 लाख रुपये ह्या तळ्यातनं कमवते। ती कसं ह्यातमध्ये पाणी भरून ठेवते, ह्यातमध्ये मासे वाढते, ती बारकी पिली ह्यांची घरच्या घरीच तयार करते ती, आणि नंतर ह्याला मोठं झाल्यानंतर ना काढते विकायला नाही ती, आणि ह्यांचाही व्यवसाय आहे थोडक्यात। आपल्याकडे शेती ही जास्त करते, तसं इकडल्या भागात शेती चालती, पण शेतीपेक्षा जास्त तळी चालते। तेव्हा इथं तळ आहे, तेव्हा तिकडे साईडला तळ आहे, नंतर ना बऱ्याच ठिकाणी तळी तुम्हाला दिसत नाही ती, तेव्हा तिकडे बघितलं तेव्हा तिकडे बी एक तळ आहे। तर असं इकडलं नाही, व्यवसाय एक प्रकारचा मासेमारीचा व्यवसाय, ही ह्यांच्या इथं सत्ता खड्डा खांते ती आणि ती असं करते ती, आणि आसाम ह्यासाठी फेमस आहे जास्त। चला जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं, ह्यातनं वर्षाला माणसं 5 ते 6 लाख रुपये कमवते ती, हे कल्ल्या माणसं हाच व्यवसाय आहे म्हणलं होतं का नाही। त्याचा एक नमुना दाखवतो तुम्हाला, ही बघा इकडं बघितलं ना कसं येतं, इथं एक तळ आहे, पहिल्या साईडला एक मोठं 2 तळ आहे तिथं, आणि कंपल्सरी तेव्हा इकडे साईडला इकडे पण आहे बघा। म्हणजे इकडल्या भागातला ही व्यवसायच आहे लय जास्तीत जास्त। तर नारळ पाणी पिऊ थोडं। महाराष्ट्र से हो भैया? ठीक है यार भैया, चलो पिला दो, पियूंगा। आसाम के लोग इतने अच्छे क्यों है? इतने अच्छे क्यों है? अच्छे नहीं, मैंने बहुत स्टेट घूमे अभी तक, लेकिन इतने अच्छे लोग नहीं देखे जितना मुझे मदद करते हैं ना। मैं आसाम में 3 महीने से हूँ, इतने लोग मदद करते हैं ना आसाम। अच्छा, यहाँ के लोग मुझे बहुत मदद करते हैं। उधर रुका, अब आएगा। हाँ बहुत मदद करते हैं यार भाई। अभी रोड के साइड से निकल ही रहा था मैं, तो हमारे भाई लोग मिले रास्ते में, और आसाम क्या पार भाई, सही में इतना अच्छा है ना भाई। आसाम को मैं ज़िंदगी में कभी नहीं भूल सकता, हमेशा मिस करूँगा। जिस राज्य में जाऊँगा तब तक मैं आसाम को मिस करूँगा, कि आसाम जैसे लोग कहीं पे मिलेंगे नहीं। तो अभी रोड के साइड जा रहा था, तो भाई मिले, चलो नारियल पानी पी लो थोड़ा। तो अभी मैं रुका, थोड़ा नारियल पानी पीऊँगा, एंड फिर इसके बाद मैं आगे निकलूँगा। भैया जी कैसे मन में आया यार नारियल पानी पिलाने का? ऐसा ही आपको सोचा था कि एक भाई आ रहा है अच्छा साइकिल लेके, अच्छा थोड़ा उसको नारियल पाणी पिला भी है। तर या भावांनो मस्त नारळ पाणी पितो या, खरंच खूप जास्त भारी वाटतंय जेव्हा अशी माणसं मदत करते ती, आणि ट्रॅव्हलिंग केलं पाहिजे थोडंफार, त्यात काय मिळतं। वा वा वा, एक नंबर भावांनो। चला चला एवढं पिऊन निघू पुढं। आपको तो इंस्टा से मिलेंगे। बिल्कुल, आओ कभी महाराष्ट्र आओ। ठीक है, घूमने के लिए। पेट्रोल पंप जागा मिळते बघू, साईडला पेट्रोल पंप या, थांबायला जागा मिळते बघू। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमस्ते भाई जी। और रात में यहाँ पे रुकने के लिए टेंट लगाने थोड़ी जगह मिल सकती है क्या? क्योंकि मैं महाराष्ट्र से आया हूँ और पूरा भारत भ्रमण कर रहा हूँ, और अभी वापस जा रहा हूँ, तो सोचा टेंट लगाने के लिए थोड़ी जगह मिल जाएगी एक कोने में, तो सुबह तक के लिए थोड़ा ठीक रहेगा। कहाँ पे? अंदर में? तो ठीक है।
तर फायनली मी आज बोरपेटा ह्या रस्त्याच्या पाठीमागं जास्तीत जास्त 10 किलोमीटर फक्त पाठीमागं आहे. उद्यापासून मी नॅशनल हायवेला लागेन आणि इथं सायकल आणि इथं माझा टेंट. आज कवर काय लावणार नाही, वर ठेवून नाही, कारण की आता आबाडी बिबाळ काय लागणार नाही त्यामुळं. आणि असं मस्तमध्ये आज थांबणार नाही. स्लिपिंग बॅग नाही माझ्यापाशी, फोन आला कोणाच तरी. सध्याला टेंट लावून भजी खायला आलो या. टेंट लावलेला आहे पेट्रोल पंपावरती आणि म्हणलं जाऊन थोडं का नाश्ता करावा. जेवायला तर काय मला जास्त भूक नाही, मला भूकच काय लागत नाही, मला समजून नाही. थोडं म्हणलं भजी खावं म्हणलं. मस्त पकोडे मस्त है, बहुत है. एक इसके अंदर क्या है ये? वो प्याज है, मोरिच है. हमारे इथे इथे नाही मिळते. संध्याकाळचा चहा घ्यायला या. आज एवढं भजन एवढं चहा पिऊन झोपणार नाही मी. लय जेवण नाही करणार. सकाळच्याला 5:05ला उठायचं आहे. रोज सकाळी 5:05ला उठायला लागतं मला आणि व्यायाम करायला लागतो थोडाफार. तर भावांना असा काहीतरी आपला आजचा दिवस आहे. कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतं बघण्यासाठी ती, आणि कसं काय वाटते कमेंट करून सांगा. असं आम्ही सोडतो लवकरच. तर आजचा व्हिडिओ असा काहीतरी घालता. तर कसं काय वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत. हर हर महादेव.